मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन रिक्षा रस्त्यावर दिसल्या तर जाळून टाका असं वक्तव्य केलं आणि ज्याच्यानंतर राजकारणामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे। त्यांच्या वक्तव्यानंतर राजकारणामध्ये त्याचे काय पडसाद उमटले आपण पाहूया। नवीन रिक्षा, नवीन परवाने मिळालेल्या रिक्षा, नवीन नंबर प्लेट असलेल्या रिक्षा या जर रस्त्यावरती आल्या, गिराईकांना बाहेर काढायचं, ड्रायव्हरला बाहेर काढायचं आणि जाळायच्या। मनसेच्या 10व्या वर्धापन दिनाच्या दिवशी राज ठाकरेंनी केलेलं हे विधान महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक वादळ निर्माण करणारं ठरलं। कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी राज ठाकरेंनी तडाखेबंद भाषण केलं, ज्यात त्यांनी नव्यानं देण्यात येणाऱ्या रिक्षा परमिटबाबत प्रश्न उपस्थित केले। यावर भाजप आणि काँग्रेसने नाराजी व्यक्त करत राज ठाकरेंवर टीका केली आहे। ना इनको रिक्शा का कुछ पड़ा है, ना रिक्शा जलाने का कुछ पड़ा है, ये तो नौटंकी है। जो मुंबई में जो कॉर्पोरेशन के चुनाव होने हैं, उस चुनाव के लिए नौटंकी है। परमिट देण्याचं काम शासनाचं आहे आणि त्याचा एक नियम आहे। नियमामध्ये जो बसत असेल त्याला परमिट मिळतोय, परंतु जर कोणाला नियम बाहेर परमिट देण्यात आला असेल तर त्या शासनाने कारवाई केली पाहिजे किंवा शासनाकडे तक्रार त्यांनी केली पाहिजे। पण हा आवाहन करणे की रिक्षामधून लोकांना काढून आणि असे लोकांची रिक्षा जाळून टाकायचा हा नियम बाह्य आहे। कायदा हातात घेण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। शासनाने कडक कारवाई केली पाहिजे आणि दखल घेतली पाहिजे। राज ठाकरेजींनी हे पण सांगितलं की जर असे परवानेधारक ऑटो रस्त्यावर आले तर ते रस्त्यावर आलेले रिक्षा जाळून टाकण्यात यावेत। खरं तर कायदा हातात घ्यायचा कुणालाही अधिकार नाही। जी काही लढाई लढायची असेल मनसेला तर त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून लढावी असं या ठिकाणी या निमित्तानं मला वाटतं। गुढीपाडव्याला मनसेनं शिवाजी पार्कात सभा घेण्याचं ठरवलेलं आहे। राज ठाकरे या सभेमध्ये सविस्तर बोलणार आहेत। त्यापूर्वीच राज ठाकरेंच्या विधानावरून शाब्दिक युद्ध सुरू झालंय। त्यामुळे मनसेच्या गुढीपाडव्याची सभा वादळी होण्याची शक्यता आत्तापासूनच वर्तवण्यात येते। हेमंत बिर्जेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।